नमस्कार. आज आपण करणार आहेत नवीन पद्धतीने टमाट्याची चटपटीत अशी चटणी करणार आहेत. एकदा ही चटणी केली तर महिनाभर टिकते आणि एकदा ही केली तर हमेशा असंच करून खातो ना. 8 दिवसातनं 2 ते 3 वेळेस रेसिपीला सुरुवात करू. हे अर्धा किलो टमाटे घेतले आहेत, फ्रेश ताजे टमाटे घ्यायचे आणि ह्याला 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहेत आणि हे लाल बघून टमाटे घ्यायचे, हिरवे घ्यायचे नाहीत. एकदा पाणी गरम झालं की त्यामध्ये टमॅटो शिजायला टाकणार आहेत. हे सगळे टमॅटो टाकून घ्यायचे, कापायचे काही नाही, असे टाकून घ्यायचे. 7 ते 8 मिनटासाठी लो ते मिडियम गॅसवर शिजून द्यायचं. 7 ते 8 मिनटात टमाटे साल निघायला लागलेलं आहे. गॅस टमाटे साल तर निघायला लागलं की लगेच गॅस बंद करायचा आणि काढून घ्यायचे पाण्यामधनं थंड होण्यासाठी. हे थंड करून घ्यायचे. थंड झाले की ह्याच्यावरचे साल काढून घेणार आहेत. साल काढून असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे, कारण आपल्याला मिक्सरमधनं वाटायचं आहे. एकदम बारीक असं वाटायचं नाही, मोठे मोठेच वाटून घ्यायचं मिक्सरमधनं. कढाई घेतलेली, कढाईमध्ये मोठे 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आणि तेल गरम झालं छोटा चमचा मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे. मोहरी आणि जिरे चांगले तडतडून द्यायचे, म्हणजे कच्ची फोडणी ठेवायची नाही. एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे बारीक कापून, तेही टाकून घ्यायचा. तुम्हाला कांदा नसेल आवडत नाही टाकलं तरी चालतंय. हे कांदा चांगला हलकंसं परतून झालं की त्यामध्ये ही 7 ते 8 लसणाच्या काया, 1 इंच अद्रक आणि 3 हिरव्या मिरची बारीक कापून घेतलेले आहेत. अद्रक खिसून घेतली, तुम्हाला पेस्ट पण वापरू शकतं, पण पेस्टपेक्षा अशी मोठे मोठे कापून टाकलं चांगलं लागतं खायला. हे सगळं परतून घ्यायचं कांद्यासोबत, म्हणजे कांदाही परतला जात आहे आणि हे लसूण अद्रकचा कच्चापणा जात आहे. हे सगळं चांगलं 3 ते 4 मिनटासाठी परतून घ्यायचं. हे परतून होतं आहे तोपर्यंत इकडे एक मसाला तयार करून घेऊ. एका वाटी 1 मोठा चमचा धना पावडर घेतलेली, छोटा अर्धा चमचा हळद टाकायची आणि 1 मोठा चमचा बेडगी मिरची पावडर. पचायला हलकी असेल, कलरही चांगला आहे आणि तिखट बी कमी राहते मिरची पावडर. आणि तिखट मिरची पावडर मोठा अर्धा चमचा घेतलेली, त्यामध्ये 3 ते 4 चमचे पाणी टाकणार आहेत आणि पाणी टाकून हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे. बघा चांगले मसाले मिक्स झाले आहेत आणि असे केल्यामुळे मसाले चांगले फुलतात आणि टाकल्यावर करपत पण नाहीत. हे कांदा लसूण अद्रक सगळंच चांगलं परतून झालेलं आहे. एकदा हलवून घेऊ आणि त्यामध्ये हे मसाले जे आपण गोळ करून घेतलं ते टाकून घ्यायचं त्यामध्ये. ते टाकून घेतले बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसवरती 3 ते 4 मिनटासाठी परतून घ्यायचं. मोठा गॅस करायचा नाही, मोठा गॅस काय तर मसाले जळतात. आणि चांगलं परतून घेतलं की तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. बघा चांगलं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. त्याला एकदा हलवून घ्यायचं आणि एकदा हलवून घेऊन त्यामध्ये हे जे टमाटर आपण मोठे मोठं प्युरी करून घेतलेली होती ते टाकून घ्यायचं. एकदम बारीक अशी प्युरी करायची नाही, मोठं मोठं करायचं, म्हणजे दिसायला छान दिसेल. चटणी खायला खूप छान अशी लागते. चवीप्रमाणे मीठ टाकायचं, कारण मीठ टाकलं नाही आतापर्यंत. आणि मीठ टाकून सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. गॅस बारीक ठेवायचं, बारीक गॅसवरती सगळं चांगलं मिक्स करायचं आणि मिक्स करून झालं की झाकण ठेवायचं 5 ते 6 मिनटासाठी बारीक गॅसवरती. 5 ते 6 मिनटानंतर चांगलं टमाटर शिजलेलं आहे आणि त्यातलं पाणी पण कमी झालेलं आहे. यातलं पाणी चांगलं आटून घ्यायचं, म्हणजे जास्त दिवस टिकत ही चटणी. सगळं पाणी आटत आले की त्यामध्ये 3 ते 4 चमचे गूळ टाकलेला आहे. गूळ तुम्ही कमी जास्तही करू शकतात, पण असं गूळ टाकून चटणी केली तर खूप छान अशी चटपटीत चटणी तयार होती. एकदा तुम्ही नक्की करून बघा. हे गूळ चांगलं मिक्स झालं की त्यावर त्यानं झाकून ठेवून राहायचं 3 ते 4 मिनटासाठी. बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसवर झाकण ठेवून 3 ते 4 मिनटात चांगली चटणी तयार झाली. आता मिक्स करून घेऊ की छान अशी चटणी तयार झाली. सुगंध तर खूप छान असा यायला लागला आहे. त्यामुळे थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं. हे महिनाभर राहते फ्रीजमध्ये, पण महिनाभर काही टिकत नाही. अशा पद्धतीने चटणी केली तो 2 ते 3 दिवसात संपून जाते. अशी मोठी मोठी चटणी दिसते, अगं अशी चांगली दिसायला पाहिजे. एकदम अशी बारीक पण टमाटर वाटून घ्यायचं नाही. त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. झटपटीत आणि चटपटीत अशी चटणी तयार झाली. अशी या पद्धतीने चटणी केली तर त्याला भाजीची गरज लागत नाही. माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.